कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या काही मित्रांच्या कमेंट येत होत्या की सर परीक्षेसाठी महत्त्वाचे काही प्रश्न घेऊन या. तर परीक्षेसाठी कोणते प्रश्न महत्त्वाचे असतील तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ घेऊन येत आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण आकृत्यांवर आधारित प्रश्न की आकृत्यांवर प्रिव्हियस इयरमध्ये कसे प्रश्न आले होते, त्यातले महत्त्वाचे प्रश्न कोणते आणि कशा टाईपचे प्रश्न रिपीट होऊ शकतात, आता हे प्रश्न कसे सोडवायचे आणि याच्या पाठीमागचं लॉजिक काय, तर हे आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकूया. आणि अशीच सिरीज आपण चालू ठेवूया. म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये आपण आकृत्यांवर आधारित प्रश्न घेऊन येत आहोत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घातांकावरचे प्रश्न घेऊन येऊ. त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शेकडेवारी, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज म्हणजे व्यावहारिक गणित याच्यावरचे प्रश्न घेऊ. आणि मग बीजगणित हे ते आपण सगळेच एक 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 चॅप्टर कव्हर करू, जेणेकरून आपली रिव्हिजन पण होईल आणि महत्त्वाचे प्रश्न पण होतील. तर चला चालू करूया. तर प्रश्न बघा, सोबतच्या चौरस MNOP ची बाजू 18 सेंटीमीटर आहे. बघा, ही बाजू किती दिलेली आहे? 18. आणि ही पण किती दिलेली आहे? ही पण 18 बाजू दिलेली आहे. बिंदू X आणि बिंदू Y हे अनुक्रमे बाजू MP आणि NO चे मध्यबिंदू आहेत. म्हणजे MX हे अंतर किती आहे? हे मध्यबिंदू आहे, म्हणजे हे 9 अंतर आहे. म्हणजे हे पण अंतर किती आहे? हे 9 आहे आणि हे पण अंतर 9 आहे. ठीक आहे. तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती? आता रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढायचे. मग आपल्याला काय काढावं लागेल? पहिले तर ह्या पूर्ण चौकोनाचे क्षेत्रफळ काढावं लागेल. आता चौरसाचे क्षेत्रफळ काय आहे? चौरस क्षेत्रफळ काय असते? बाजू वर्ग. बाजू किती दिले? बाजू दिली 18. 18चा वर्ग किती आला? 324. आता आपल्याला काय विचारले की रेखांकित भागाचे क्षेत्रफळ. आता रेखांकित भाग पूर्णच 324चा आहे, तर रेखांकित भाग 324 पेक्षा तर कमीच असणार आहे. पहिला पर्याय एलिमिनेट झाला. आता बघा, आपण चौरसाचे क्षेत्रफळ काढले. आता जो आतील न रंगवलेला भाग आहे त्याचं क्षेत्रफळ काढलं तर आपण वजाबाकी केली की आपल्याला येऊन जाईल उत्तर. मग आता हे न रंगवलेल्या भागाचं क्षेत्रफळ कसं काढायचं? तर लक्ष जर दिलं तर इथून अशी एक लाईन होते तयार. बघा, एक लाईन आपण रेष काढूया. बघा, ही झाली रेष. ठीक आहे, ही रेष काढलेली आहे. आता आपण अजून 2 रेषा काढूया. तर हे तर काय झालं बघा, हे 2 त्रिकोण तयार झाले. काय झाले? 2 त्रिकोण तयार झाले. मग आपण नाव देऊया. इथं आपण नाव देऊ A, इथं नाव देऊ B. म्हणजे XAY हा त्रिकोण तयार झाला, त्रिकोण XAY. आणि दुसरा त्रिकोण कोणता तयार झाला बघा? XBY. आता ह्या त्रिकोणांचं क्षेत्रफळ काढावं लागेल. मग आता त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचे म्हणजे आपल्याला काय माहित पाहिजे? 1/2 पाया गुणिले उंची हे माहित पाहिजे. ठीक आहे, अधिक ह्या पण त्रिकोणाचं काय येईल? 1/2 पाया गुणिले उंची. 2 त्रिकोण आहेत. मग बघा, पहिला जो त्रिकोण आहे XAY हा पाया आला. हा काय आला? पाया. हा किती येईल? ही PO एवढी बाजू आहे, ती PO आणि XY कशी असणार आहे? समान. ही 18 म्हणल्यावर ही पण किती येईल? 18च येईल. म्हणजे पाया किती आला? 18 आला. ती पाया आला 18. आता उंची म्हणजे हितपासून हितपर्यंतची लांबी. आता उंची किती येईल? NY जे अंतर आहे तेच AB इतकं असेल. हे किती अंतर आहे? हे 9 आहे. तर हे आलं 9. बघा, 92, 18, 99, 81. म्हणजे हा जो त्रिकोण आहे ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती आलं? ते आलं 81. आता दुसऱ्या त्रिकोणात पण 1/2 पाया आहे 18 आणि उंची किती आहे बघा? इथून इथपर्यंतची लांबी किती आहे? 9. तर येईल 9. 92, 18, 99, 81. 81 अधिक 81 किती झालं? हे पण येईल
81, 81 अधिक 81 येईल 162. मग 324 मधून 162 गेलं, उत्तर काय येईल 162, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न बघा, सोबतच्या चौकोन ABCD या पतंगाकृतीचा कर्ण BD मुळे तयार होणारे दोन त्रिकोण खालील पर्यायातील कोणत्या कसोटीने एकरूप होत नाहीत. आता लक्ष घ्या, ही कसली आकृती आहे? पतंगाकृती. आता पतंगाकृतीमध्ये कोणताच कोन 90 डिग्रीचा नसतो. 90 डिग्रीचा कोन नसतो. ठीक आहे, मग आता कशामुळे तयार झाले दोन त्रिकोण? ह्या BD मुळे तयार झालेत. कशामुळे झालेत? ह्या BD मुळे तयार झालेले त्रिकोण. ठीक आहे, आता आपल्याला BD मुळे त्रिकोण तयार झालेत आणि ही लाईन विनाकारण दिले बघा, AC लाईन विनाकारण दिले. आता AC लाईन विनाकारण दिले, आपण AC लाईनच इरेज करून टाकू. चला बघा, AC लाईनच नको आहे आपल्याला, आपण AC लाईन इरेज करूया. मग आता आपल्याला जे दोन त्रिकोण दिसत आहेत ते दोन त्रिकोण कोणत्या कोणत्या कसोटीने असू शकतात एकरूप? तर ते सर्व कसोट्याने एकरूप असू शकतात. फक्त आपण जर पर्याय बघितला तर पर्यायामध्ये कर्णभुजा कसोटी दिसते. आता ही जी कर्णभुजा कसोटी आहे ती कर्णभुजा कसोटी फक्त काटकोन त्रिकोणाला लागू असते. ती कोणत्या त्रिकोणाला लागू असते? काटकोन त्रिकोणाला. ह्या पतंगामध्ये जे दोन त्रिकोण तयार होत आहेत, कोणते दोन त्रिकोण? BAD आणि हा एक त्रिकोण. तर हे जो दोन त्रिकोण आहेत, ह्या त्रिकोणामध्ये कोणताही काटकोन नाहीये, त्याच्यामुळे कर्णभुजा कसोटी ह्या त्रिकोणाच्या एकरूपतेसाठी लागू होत नाही. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू. बघा, सोबतच्या केंद्रबिंदू C असलेल्या वर्तुळात PRS 55 दिलेला आहे. बघा, आता PRS म्हणजे हे दिलंय 55. आता हे 55 डिग्री दिलंय, म्हणजे P पासून S पर्यंत जो कंस आहे तो किती डिग्रीचा येईल? तो 110 डिग्रीचा. आता आपण जर बघितलं तर ही जी मधली रेषा दिसते हा काय आहे? QS काय आहे? QS हा डायगोनल आहे, व्यास आहे. मग QS पासून हा अर्धवर्तुळ येईल. हा जो अर्धवर्तुळ आहे, तर अर्धवर्तुळातील हितपासून P पर्यंतचा भाग आहे 110, म्हणजे उर्वरित जो भाग आहे PQ तो किती असेल? 70. कारण की अर्धवर्तुळा असतो 180 डिग्रीचा, त्यामधील PS आला 110चा, तर PQ आला किती? 70चा. मग PQ मध्ये कोणता कोण तयार होतोय? तर PSQ हा कोण तयार होतोय. मग हा कोण किती असेल? 70च्या निम्म 35. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. बघा, सोबतच्या संख्या रेषेवरील सर्व बिंदू समान अंतरावर आहेत, त्यावरून UR वजा QT बरोबर किती? लेंथ ऑफ UR मायनस लेंथ ऑफ QT. आता लक्षात घ्या, उत्तर कशात दिलंय? उत्तर हे आपल्याला सेगमेंटमध्ये दिलंय. कशात दिलंय? सेगमेंटमध्ये. आपल्याला उत्तर यामध्ये दिलंय का की वजा 2/8 किंवा अधिक 2/8 असं काहीच उत्तर दिलेलं नाही. आपल्याला उत्तर कशात दिलंय? सेगमेंटमध्ये. मग सेगमेंटमध्ये उत्तर दिलंय आणि सर्व बिंदू एक समान अंतरावर आहेत, तर ते बिंदू आपण स्वतः मानले तरी चालतंय. मग बघा, U पासून R पर्यंतचं अंतर मोजूया. बघा, हे 1, हे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. U पासून R पर्यंतचं अंतर किती आहे? 9 युनिट आहे. 9 युनिट म्हणूया आपण. मायनस आता QT, Q पासून T पर्यंतचं बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 किती आहे? 7 युनिट. म्हणजे उत्तर काय येणार आहे आपलं? 2 युनिट. 9 मधून 7 गेलं 2. आता खाली बघा ऑप्शन, पहिला काय आहे? RS. मग R1 हे 2, 1, 2 किती आलं? ह्याच्यातलं अंतर 2. TU मध्ये किती आलं? 1, 2, 3. TU मध्ये आलं 3. QR मध्ये किती आलं? 1च. आणि SQ मध्ये 1, 2, 3 तिथं किती आलेलं आहे अंतर? 3. मग आपलं उत्तर काय आहे? 2 युनिट. 2 युनिट कुठं दिसतंय? पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघा. सोबतच्या आकृतीत रेषा AB
पॅरलल रेषा सी डी समांतर आहे, ही ए बी आणि ही सी डी कशा आहेत, एकमेकांना समांतर आहेत. आर जी सी 50 आहे. आता हे 50 दिलं आहे आपल्याला, ठीक आहे. तर एस एफ ए कोणता बघा, हा एस एफ आणि हा ए, म्हणजे हितला अँगल, हा अँगल वजा पीई ए हा अँगल. मग ह्या दोन अँगलचे आपल्याला काय काढावं लागतील, पहिल्यांदा माप काढावं लागतील. मग माप आपल्याला कोणतं दिलंय, हे दिलंय. मग हे 50 वरून आपल्याला हे निघेल की हे ऑपोजिट अँगल सारखा असतो. हा 50 म्हणल्यावर हा पण किती येईल, 50. कारण की हा जो त्रिकोण दिसतोय आपल्याला, हा समद्विभुज त्रिकोण आहे, कारण की त्याच्या दोन बाजू सारख्या आहेत. 50 50 100. मग उरलेला कोण किती आला, त्रिकोणाचा 80. हा 80 म्हणल्यावर त्याचा ऑपोजिट अँगल पण 80. मग हा त्रिकोण बघा, या त्रिकोणात हा 80 आणि उरलेले दोन कोण कसे आहेत, सारखे आहेत. म्हणजे हा 50 येईल आणि हा पण 50 येईल. हा 50चा ऑपोजिट अँगल 50. म्हणजे आपल्याला पीई ए निघाला, हा निघाला, हा किती आलाय, हा 50 आलाय. आणि एस एफ ए काढू. आता हा 50. मग हे लक्ष द्या, हे रेषीय जोडीतील कोण दिसत आहेत बघा, हे रेषीय जोडीतील कोण, हा 50. मग उरलेला किती येईल, तो येईल 130. मग एस एफ ए हा किती आला, 130. मग 130 वजा 50 किती उत्तर आलं, तर ते आलं 80. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आलेले आहे. पुढील प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 6. आता या प्रश्नामध्ये आपल्याला उत्तर कसे शोधावं लागेल, तर लक्षात घ्या की प्रश्न वाचून घेऊ पहिला आपण. सोबतच्या आकृतीतील EFGH या समभुज चौकोनाचा कर्ण 28 सेमी आहे. आता कर्ण दिला 28 सेंटीमीटर, म्हणजे एच पासून एफ पर्यंतचं अंतर दिले 28. म्हणजे हे किती अंतर असेल, हे 14, हे 14. मग मी जर हिथून हा पण जोडून घेतला तर हे दोन कर्ण आले, म्हणजे हा पण 14 येईल, हा पण 14. कारण की ते काय त्रिज्याच दिसत आहेत. म्हणजे मला चौकोनाचे क्षेत्रफळ काढता येईल, ह्या समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ मला काढता येईल. मग मी ते काढून घेतो. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ ते किती असतं, 1/2 1/2 कर्णवर्ग. कर्ण किती आहे, 28. कर्ण किती आहे, 14 आणि 14 28. मग गुणला आपण ह्याला, इथं किती आलं, 392. 392 आला 14 आणि 28चा गुणाकार. आता मी काय करतो की मी वर्तुळाचं क्षेत्रफळ काढतो. आता वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी मला काय माहित पाहिजे, पाय आर वर्ग. पाय किती आहे, 22/7. आर किती आहे, आर आहे 14. बघा 7 दुने 14, हे किती आलं, 22 दुने 44, 44 आणि 14चा गुणाकार किती येईल, 616. आता 616 वजा 392 किती येईल, 392 आहे. इथं आलं 4, इथं आलं 2, इथं आलं 2, 224 येईल. तर हा जो वर्तुळ आहे, ह्या वर्तुळामधून मी हा चौकोन वजा केला तर किती उत्तर आलेलं आहे, 224. 224 हे किती भागात विभागलंय, 1 2, हा तिसरा भाग आणि हा चौथा भाग, 4 भागात विभागलेला आहे. बघा हा तिसरा भाग, ठीक आहे. तर हे जे 4 भाग झालेले आहेत 4, तर 4 भागातला आपल्याला एकच भाग मोजायचा आहे. तर तो कसा मोजणार, 224ला आपण 4 ने भागणार, ठीक आहे. 4 ने भागलं, 4 पंचे 20, 4 सक 24. उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 1, ठीक आहे. पुढील प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 7. आता सोबतच्या x आणि y या दोन्ही प्रतलांचे निरीक्षण करून खालीलपैकी योग्य विधानांचे 2 पर्याय शोधा. हे बारकाईने वाचत चला, 2 पर्याय म्हणले, कारण की परत आपण काय करतो की एकच पर्याय आपण मार्क करतो आणि आपण म्हणतो की मार्क कसं काय कमी झाले. आता बिंदू FBC कुठे गेले बिंदू, हा F, हा F, हा B आणि हा C. जर आपण बघितले तर ते कुठे आहेत बघा, ह्या एका प्रतलात दिसत आहेत, ठीक आहे. ह्या प्रतलात दिसत आहेत FBC. तर इथं काय म्हणलंय, हे भिन्न प्रतलातील बिंदू आहेत. म्हणजे हे वेगळ्या प्रतलातील बिंदू आहेत का, नाही, एकाच प्रतलातील आहेत. दोन्ही प्रतले छेदतात तिथे रेषा तयार होते. बघा हे दोन्ही प्रतल छेदतात तिथे रेषा तयार होत आहे, म्हणजे हे विधान योग्य आहे.
पुढील विधान बघू, बिंदू ए जी ई, बिंदू हा ए, हा जी आणि हा ई जर बघितलं आपण तर ते एका प्रतलातील दिसत आहेत आणि ते बिंदू कसे दिसत आहेत, नैकरेषीय दिसत आहेत. तर ते काय म्हणले, बिंदू ए जी ई हे एकाच प्रतलातील नैकरेषीय बिंदू आहेत, म्हणजे हे पण विधान योग्यच आहे. दोन्ही प्रतले परस्परांना समांतर आहेत. येथे बघितलं तर ते कसे दिसत आहेत, परस्परांना छेदत आहेत. समांतर आहेत का, नाहीत, म्हणजे हे पण चुकीचं आहे. उत्तर 2 व 3 आपल्या प्रश्नाचे येईल. पुढील प्रश्न बघा. आता ह्या प्रश्नामध्ये आपल्याला उत्तर कसे काढायचे. आता सोबतच्या आकृतीत EFG मध्ये बिंदू H हा रेख FG चा मध्यबिंदू आहे. आता FG चा मध्यबिंदू काय आहे, H. मग ही बाजू आणि ही बाजू कशी आली, सारखी आली. ठीक आहे. आता हा 45 डिग्री म्हणजे हा पण किती येईल, 45 डिग्री येईल, कारण की हे दोन आणि हे दोन कसे आले, सारखे आले. ठीक आहे. आता पुढे बघा, हा 45 म्हणल्यावर हा येईल 90 डिग्री, हा किती येईल, 90 डिग्री येईल. ठीक आहे. आता बघा, EG 10 वर्गमुळात 2, हे किती दिले, 10 वर्गमुळात 2 आणि हे पण दिले 10 वर्गमुळात 2. आता आपल्याला काय दिले बघा, एक त्रिकोण बघा, EF आणि G. हा जर त्रिकोण बघितला तर इथं एक बनतोय काटकोन, काटकोन कुठं बनतोय, E ला, आणि ज्या बाजू बाजूच्या राहिलेल्या आहेत FG काय आला, कर्ण. मग कर्ण वर्ग बरोबर EF वर्ग अधिक EG वर्ग असे येईल. ठीक आहे. मग 10 वर्गमुळात 2 आणि 10 वर्गमुळात 2 यांचा आपल्याला करावं लागेल वर्ग. 10चा वर्ग 100, वर्गमुळात 2चा वर्ग 2, 10चा वर्ग 100, वर्गमुळात 2चा वर्ग 2. हे झालं 200 आणि 200 400. म्हणजे कर्ण वर्ग FG वर्ग किती आला, 400. म्हणजे FG ची व्हॅल्यू किती आली, FG ची व्हॅल्यू आली 20. म्हणजे FG 20 आलं तर FH किती आलं, FH आलं 10 आणि HG किती आला, हा आला 10. मग जो काटकोन त्रिकोण असतो, काटकोन त्रिकोणातली जी ही मीडियन आहे, ती किती असते, FH HG. आणि ही पण, ह्या तिन्हीचे माप कसे असतात, तर तिन्हीचे माप सारखे असतात. बघा, ही आणि ही, ह्या तिन्हीचे माप कसे आहेत, तर तिन्हीची ही माप सारखी आहेत, म्हणून ते पण उत्तर येईल 10, EH पण येईल 10. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया. सोबतच्या समलंब चौकोन PQRS ची उंची दिली. उंची किती दिली बघा, 8. ठीक आहे. ST आणि PS समान आहे. ST आहे 8 तर PS पण किती येईल, 8च येईल. पुढे PQ आणि SR. PQ दिले 17 तर SR किती येईल, SR पण येईल 17, कारण की ते समान आहे. मग मी काय करतो, इथून असं एक कन्स्ट्रक्शन तयार करतो. आता बघा, हे तर लक्ष द्या, हे 8 आहे, हे पण 8 आहे. ठीक आहे. आणि समलंब चौकोन आहे, ही लंब उंची आहे, म्हणजे हे ते 90 डिग्रीचा कोन आहे. हे 8 म्हणल्यावर हा पण 8 झाला, हा पण 8 झाला. ठीक आहे. म्हणजे मधला काय झालाय, चौरस तयार झालेला आहे. मग लक्ष द्या की आपण एक त्रिकोण इथं तयार होतोय, PQ आणि हा पॉईंट. ह्या त्रिकोणामध्ये ही जी बाजू आहे ती किती येईल, 17, 8 आणि ही बाजू येईल 15. का, तर काटकोन त्रिकोण तयार होते आणि 8, 15, 17चा असतं त्रिकोट. सेम तसं ही बाजू किती येईल, TR बाजू येईल 15. मग आपल्याला काय विचारले, की आपल्याला विचारले PQRS ची परिमिती. तर परिमितीला आपण P पासून सुरुवात करूया. तर बघा, P पासून S पर्यंतचे अंतर 8 अधिक S पासून R पर्यंतचे अंतर 17, हितपासून T पर्यंतचे अंतर 15, हे पासून हे अधिक 8, हे ते Q पर्यंतचे अंतर 15 आणि Q पासून P पर्यंतचे अंतर किती आले, ते आले 17. आता यांची बेरीज करा. 17 आणि 8 25, 17 आणि 8 25, 25 आणि 25 50 आणि 15 आणि 15 30, 50 आणि 30 किती उत्तर येईल, 80. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघूया. बघा, ह्या प्रश्नामध्ये काय म्हणलंय आपल्याला,
ह्या प्रश्नामध्ये बघा सोबतच्या आकृतीत y 90 डिग्री आहे, एक्स वाय दिलाय 8, वाय झेड दिलाय 15, डब्ल्यू एम परपेंडिक्युलर आहे, एक्स झेडला डब्ल्यू एमची किंमत दिली 6. तर आकृतीत भूखंडाचे क्षेत्रफळ किती? आता बघा हे 8 आहे, हे 15 आहे, तर ही बाजू किती येईल? ही एक्स पासून झेड पर्यंतची बाजू येईल 17 का? तर पायथागोरसचे त्रिकूट तयार होईल 8, 15, 17चे. ठीक आहे, हे आलं 17. मग आपण एक्स वाय झेड ह्या त्रिकोणात क्षेत्रफळ काढले तर ती किती येईल? 1/2 पाया गुणिले उंची किंवा काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. तर किती येईल? 2 ने ह्याला गुणलं 4, 60 आलं, हे आलं 60 आणि वर किती येईल? 1/2 पाया आला 17, उंची आली 6, 2 6, 17 51, 60 अधिक 51, उत्तर किती आलं? 111. ठीक आहे. आता इथं 2 त्रिकोण करायला जाऊ नका, हा मोठा त्रिकोण एकच आहे आणि ह्या त्रिकोणाचा ही उंची आहे आणि हा पाया आहे आणि पाया किती आहे? 17 आणि उंची किती आहे? 6. हे लक्षात घ्या. पुढील प्रश्न बघा, सोबतच्या आकृतीत TPQ आणि TPR हे कसे आहेत? 2 कोण सारखे आहेत, म्हणजे हा कोण आणि हा कोण कसा आहे? सारखा आहे. PQ आणि म्हणजे ही बाजू आणि ही बाजू कशी आहे? समान आहे. तर हे त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत? तर ही काय आहे? ही बाजू आहे, हा कोण आहे आणि ही कॉमन बाजू आहे. बघा ही कॉमन बाजू दोन्ही त्रिकोणाची, तर ही आली बाकोबा. तर हे 2 त्रिकोण कोणत्या कसोटीने एकरूप आहेत? तर बाकोबा कसोटीने एकरूप आहेत. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता ह्या प्रश्नामध्ये ही जी लाईन आहे QR, ह्याचं काहीच महत्त्व नाही बघा, हे फसवण्यासाठी दिलेलं आहे. जर QR बाजू पुसली आपण तर तुम्ही लगेच उत्तर सांगू शकला असता. बघा आपल्याला फसवण्यासाठी कन्स्ट्रक्शन कधी कधी अर्धवट देतात आणि कधी कधी जास्त देतात, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता तुम्ही सहज सांगू शकला असता, पण कन्स्ट्रक्शन देताना कसे देतात? आपल्याला फसवण्यासाठी देतात. पुढील प्रश्न बघूया. सोबतच्या आकृतीसाठी खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत? मग बघा पहिलं विधान काय आहे? रेषा AB व रेषा BA ह्या भिन्न रेषा आहेत. भिन्न आहेत का? नाही, एकच रेषा आहेत. हे विधान चूक आहे. रेषा AB व रेषा DC परस्पर O बिंदूत छेदतात. बघा ह्या O बिंदूत छेदतात म्हणजे हे करेक्ट आहे. आणि बिंदू COB एक रेषीय बिंदू आहेत, CO आणि B. जर आपण हे जोडले तर सरळ रेषा तयार होती का? नाही होत. म्हणजे हे कसे आहेत? एक रेषे आहेत. म्हणजे अविधान चुकलं. मी कॅन्सल केलं. बघा कॅन्सल केलं तर माझे 3 पर्याय कॅन्सल होते. माझं डायरेक्ट उत्तर येते पर्याय 2. म्हणजे मी फक्त हे विधान वाचलं तर माझे 3 पर्याय कॅन्सल होते आणि मी खालचे 2 उत्तर न वाचता सुद्धा माझं उत्तर येते पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघूया. आता ह्या प्रश्नामध्ये काय काढायचंय बघा. सोबतची आकृती समद्विभुज समलंब चौकोनाची आहे. त्यांच्या बाजूंची मापे खालीलप्रमाणे आहेत. QR आणि PS. QR कुठे गेला बघा? हा 5 आहे आणि PS पण 5 आहे. PQ 5 आहे म्हणजे TM पण 5 आहे. PT 4 आहे म्हणजे हा पण किती आला? हा पण आला 4. ठीक आहे. मग आपल्याला काय काढायचं आहे? तर PQRSचे क्षेत्रफळ, ह्या संपूर्ण हे जे क्षेत्रफळ ते किती येईल? आता कसं बघा, हे 5 आहे, हे 4 आहे. मग इथं हा त्रिकोण, हा काटकोन त्रिकोण तयार होते. मग इथं आपल्याला पायथागोरसचं प्रमेय लागू करू शकतो आणि 3 4 5. ST किती येईल? 3. MR किती येईल? हे पण 3 येईल कारण की ते पण 3 4 5. मग क्षेत्रफळ काढा. पहिल्यांदा हे त्रिकोणाचं काढू. त्रिकोणाचं किती येईल बघा? 1/2 पाया 3, उंची 4, 2 2 4, 3 2 6. हे किती आलं क्षेत्रफळ? हे आलं 6. सेम हे पण येईल 6 आणि हे किती येईल? 5 चौक 20, हे येईल 20. तर 20 6 6, 20 अधिक 6 अधिक 6, उत्तर काय येईल? 32. मग 32 उत्तर आलं की लगेच मुलं काय करतात? पहिल्या ऑप्शनकडे जातात आणि उत्तर मार्क करतात. तर पहिलं ऑप्शन चुकीचं आहे कारण की क्षेत्रफळ कशात असतंय? चौरस मध्ये असतं, चौरस एककमध्ये. म्हणून उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3. बघा कधी पण 2 उत्तर सारखे असले तर सावध राहायचं आणि जे योग्य आहे तेच लिहायचं.
पुढील प्रश्न बघा, सोबतच्या आकृतीत रेषा एल, एम आणि एन समांतर रेषा आहेत. रेषा एक्स आणि वाय छेदिका आहेत. ए बी दिला आहे 18. बघा ए पासून बी हे अंतर किती आहे? 18 आहे. बी सी किती दिला आहे? 30. ठीक आहे. क्यू आर किती दिलंय? 21. आता आपल्याला विचारलंय पी आर. जर मी हे बघितलं, हे बघा ह्याच्याकडेच लक्ष द्या, ह्याच्यामधील क्यू आर 21 आहे. मग 21 मध्ये आपण पी क्यू ॲड केलं तर आपल्याला पी आर मिळणार आहे. ठीक आहे. म्हणजे पी आरची लांबी 21 पेक्षा काय आहे? जास्त आहे. आता 21 पेक्षा जास्त फक्त एकच पर्याय आहे, पर्याय क्रमांक 4. तर आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. बरं, ह्याचं उत्तर कसं काढायचं बघा. तर ह्याचं उत्तर काढायचं 18/30 लिहायचं आणि पुढे लिहायचं पी क्यू भागिले 21. तिरकस गुणाकार करूया. आता बघा पी क्यूची व्हॅल्यू काय येईल? पी क्यू 30 गुणिले पी क्यू बरोबर 21 गुणिले 18. बघा 21 18/30 कितीने भाग जाईल आता? 6ने. 6 त्रिक 18, 6 पंचे 30, 21 त्रिक 63, 63/5, 5ने भाग दिला, 12 पंचे 60, 12 सत्तर 72, 12.6. 12.6 काय आलं? पी क्यूची लांबी आली 12.6. 21.0 अधिक 12.6 उत्तर काय येईल? 33.6. ठीक आहे. एवढं करण्याची गरज पडली का आपल्याला? नाही, आपण डायरेक्ट उत्तर लिहू शकलो पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघूया. शेजारील चौरसाचा कर्ण दिला आहे 12 सेंटीमीटर. तर प्रत्येक बाजूची लांबी काढा. आता प्रत्येक बाजू कशी समान आहे. आपण मानली x, ही पण मानली x, आणि हा आपण त्रिकोण पकडला. हा त्रिकोण पकडला तर कर्ण वर्ग काय असतो? 2 बाजूंच्या वर्गा इतका असतो. तर 2x वर्ग बरोबर किती येईल? 144. x वर्ग किती येईल? 144 भागाकारात 2. x वर्ग किती आला? 72. मग x ची किंमत किती येईल बघा? वर्गमुळात 72. वर्गमुळात 72 म्हणजे काय? 36 गुणाकार 2. 36चं वर्गमूळ निघालं 6 वर्गमुळात 2. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया. आता आकृतीत दाखवल्याप्रमाणे एका चौरसाचे चारही शिरोबिंदू वर्तुळावर आहेत. वर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर आहे. आता इथून मी इथपर्यंतचं अंतर आहे 7 सेंटीमीटर. ठीक आहे. व केंद्र O आहे. तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. आता हा कसा आहे? हा चौरस आहे. हा चौरस आहे. चौरस आहे म्हणजे चौरसाची दोन्ही कर्ण कसे असणार आहे? सारखेच असणार आहे. मग मला वर्तुळाचे क्षेत्रफळ त्यामधून मी चौरसाचे क्षेत्रफळ वजा केले तर मला काय मिळणार आहे? रेखांकित भाग. तर मला मिळणार आहे रेखांकित भाग. तर वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असते? πr वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ किती असते? चौरसाचे क्षेत्रफळ असते 1/2 कर्णवर्ग. मग बघा पाय किती आहे? 22/7. आर ची किंमत किती आहे? 7 वजा 1/2. कर्ण किती आहे इथे? 14. 7ने 2 वेळा 7 येईल. 7ने 7 गेलं. 22 आणि 7चा गुणाकार आला 154 आणि 2 ने इथं भागलं. 14 7 98. 154 मधून 98 गेलं. उत्तर किती येईल? 56 चौरस सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे. पुढील प्रश्न बघू यात. चला बघा. आता हा प्रश्न काय म्हणतोय? आकृतीत रेषा LMN ह्या समांतर रेषा आहेत DAO. DAO हा आपल्याला दिला आहे 60. OCE हा दिला आहे 35. तर AOC हा आपल्याला विचारला आहे. खूप सोपं आहे बघा. हे 35 म्हणल्यावर हे 35 म्हणल्यावर हे पण किती येईल? 35. हे काय आहेत? अल्टरनेट अँगल. ठीक आहे. हे 60 म्हणल्यावर हे पण किती येईल? 60च येईल. हे कसं आहे? अल्टरनेट अँगल येईल.
मग 60 आणि 35 म्हणजे आहे तेच कोण येतील. 60 आणि 35 ची बेरीज किती आली, ती आली 95. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघा, आकृतीत त्रिकोण एबीसी व डीसीबी कोणत्या कसोटीने एकरूप होतील. तर बघा, ही बाजू, हा कोन आणि ही कॉमन बाजू, तर काय लिहू शकतो, बा, हा को आणि हा बा, बाजू कोन बाजू, बा को बा, काय येईल, पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघू, आकृतीत चौकोन एबीसीडी चक्रीय चौकोन आहे. किरण बीसी व बिंदू ई, किरण बीसी आणि ई हे एकाच रेषेत आहेत असं दिले बीसी. तर डीसीई हा दिलाय आपल्याला, डीसीई किती दिलाय, हा दिला 95. तर हा उर्वरित किती येईल, हा येईल 85, कारण की हे रेषीय जोडीतील कोण आहेत. हा 85 आला तर हा कोण किती येईल, तर बघा, कोण ए अधिक 85 ह्यांची बेरीज किती असते, 180. का, तर ते चक्रीय चौकोनातील कोण आहेत. काय आहेत, चक्रीय चौकोनातील. तर ह्या समोरासमोरचे जे कोण आहेत त्यांची बेरीज किती असते, ती असते 180. म्हणजे डी आणि बी ची पण बेरीज किती यायला पाहिजे, 180. त्याप्रमाणे ए आणि सी ची पण बेरीज किती येते, 180. मग अँगल ए किती येईल, 180 वजा 85, उत्तर येईल 95. ठीक आहे. पुढील प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 20. आता एका आयताकृती 20 सेंटीमीटर व 10 सेंटीमीटर मापाच्या थर्मोकॉल शीटमधून 2 सेंटीमीटर व 5 सेंटीमीटर मापाचा आयताकृती तुकडा कापला. तर उरलेल्या थर्मोकॉल शीटसाठी खालीलपैकी कोणते वाक्य अचूक आहे. परिमिती वाढेल, परिमिती कमी होईल, परिमिती तेवढीच राहील, परिमिती दुप्पट होईल. तर बघा, पहिली परिमिती किती होती, इथून अशी होती. ठीक आहे. आता ही जी बाजू कट झालेली आहे, ही ह्या बाजू बदल्यात ही बाजू आली आहे ना, आणि ही जी बाजू कट झाली, त्या ही खालची बाजू जी कट झाली त्या बदल्यात वरची बाजू आली. म्हणजे परिमितीत कुठंच फरक पडलेला नाही. पडला का, नाही, कारण की त्या बाजूला ती बाजू आलेली आहे, म्हणजे परिमिती तेवढीच राहील. कधीही लक्षात ठेवा, काहीतरी कटिंग करून परिमिती कमी होत नाही, परिमिती तेवढीच राहते एखादा तुकडा काढला तर. हे लक्षात घ्या. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघा, आता आकृतीत रेषा एल व एम परस्पर बिंदूत ओ बिंदूत छेदतात. तर वायची किंमत काढा. आता वायची किंमत काढायची, मग हे जर बघितलं तर हे काय आहे, रेषीय जोडीतील कोण, ह्यांची माप किती असतं, 180. 180 मध्ये हे किती आहे, 34 आहे. ते 34 वजा केलं तर आपल्याला काय मिळेल, वाय किती येईल, ते 146. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 22. आता ह्या प्रश्नामध्ये आपल्याला एबीसी त्रिकोण एबीसी ची बाजू एसी हा व्यास घेऊन अर्धवर्तुळे काढले. अर्धवर्तुळाची परिमिती 72 एकक आहे. किती आहे, 72 एकक. मग अर्धवर्तुळाच्या परिमितीवरून आपल्याला काय काढावं लागेल, त्याची त्रिज्या काढावं लागेल. तर अर्धवर्तुळाची परिमिती काय असते, पाय आर अधिक 2r एवढे असते. बघा, हे किती येईल, पूर्ण वर्तुळ असतं तर काय आलं असतं, 2 पाय आर. पण हे किती आहे, हितपासून हितपर्यंत आहे, म्हणून आलं पाय आर. आणि हे किती अंतर आहे, 2r, तर ते 2r घेतलं. तर हे किती येईल, 22/7 अधिक 2, बाहेर काय येईल, r बरोबर 72. ह्यांची बेरीज केली तर इथं किती येईल, 14/7. 22 आणि 14 36, 36/7. हे 36/7 इकडं उलट होईल, 7/36 होईल. 36 ने 2 ने भाग जाईल, इथं किती येईल, 14. आर ची किंमत किती आली, 14. तर AO 14, OC 14, BC पण किती, 14. तर हे 14 14 14 आलेलं आहे. आपल्याला BA शोधायचे. म्हणजे आपल्याला जर तिन्हीची बेरीज करायची झाली तर 42 पेक्षा मोठं उत्तर येईल. ठीक आहे. आणि आता आपण ते बघूया. बघा, BA काय आहे, B आहे कर्ण. मग कर्ण वर्ग बरोबर 14 आणि 14 28चा वर्ग अधिक 14चा, नाही कर्ण येईल AC. कर्ण काय येईल, AC आहे कर्ण. म्हणजे 28चा वर्ग बरोबर 14चा वर्ग वजा BA वर्ग. ठीक आहे. 28 वर्ग वजा 14 वर्ग
तर अधिक चिन्ह असतं बी ए वर्ग. ठीक आहे. आता 28च्या वर्गातून 14चा वर्ग आपल्याला काय करावं लागेल, वजा करावं लागेल. तर किती येईल बघा, 28चा वर्ग असतो 784, 14चा वर्ग असतो 196, 14तून 6 गेले 8, हात चाले 1, 18तून 10 गेले 0, हात चाले 1, 7तून 2 हिथं आले 8 आणि हिथं आले 5, 588. म्हणजे किती येईल 588. आता 588चं वर्गमूळ निघतंय का, 588, 588 वर्गमुळात बरोबर बी ए. तर बी ए किती येईल, इथं पर्याय जर बघितलं तर 14 वर्गमुळात 2, 14 वर्गमुळात 3 दिसतंय. तर 14चा वर्ग करा 196 आणि त्याला 3 ने गुणा, किती येते बघा 6 18, 19 57 58. म्हणजे हे जी व्हॅल्यू किती आली 14 वर्गमुळात 3. म्हणजेच उत्तर काय आलं, हे 14 वर्गमुळात 3. ह्यांची बेरीज किती येईल 14 14 14 42, 42 अधिक 14 वर्गमुळात 3. ठीक आहे. पर्याय आपल्याला प्रश्न सोपा करण्यासाठी असतात, अवघड करण्यासाठी नाही. आणि हा आपल्या व्हिडिओ लेक्चरमधील शेवटचा प्रश्न. तर ही व्हिडिओ सिरीज तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आणि अशाच प्रकारचे आपण पेपर जोपर्यंत पेपरचा शेवटच्या आधीच्या दिवसापर्यंत आपण मार्गदर्शन करणार आहोत, तर शेवटपर्यंत आपण सगळ्या सिलेबसचे अजून एकदा रिव्हिजन करूयात. तर चला शेवटचा प्रश्न बघूया आजच्या लेक्चरचा. तर आपल्याला काय काढायचं आहे, त्रिकोण पी क्यू आर मध्ये क्यू आर हे कोण दुभाजक बिंदू ओ मध्ये छेदतात. ओ किती दिलाय 130, तर पी किती आहे. ठीक आहे. पी आपल्याला विचारलाय. कसं काढतो आपण हे, खूप सोपं आहे बघा. हा त्रिकोण बघा, ह्या त्रिकोणात 130 अधिक एक्स अधिक वाय हे किती येईल 180 येईल. एक्स अधिक वायची किंमत किती येईल 180 वजा 130 किती आली 50. मग एक्स आणि वाय हे आलं 50. मग 2x आणि 2y हे किती येईल, 2x अधिक 2y किती येईल, हे येईल 100. मग जर मोठा त्रिकोण बघितला आपण, हा मोठा त्रिकोण बघितला तर त्याच्यामध्ये एक्स आणि वाय ह्या दोन्हीची बेरीज किती आलेली आहे 100. मग उरलेल्या त्रिकोणाची बेरीज किती येईल 180 वजा 100, उत्तर येईल 80. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण आकृत्यांवरील आधारित महत्त्वाचे प्रश्न जे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात किंवा तशा टाईपचे प्रश्न येऊ शकतात, तर याची आपण रिव्हिजन घेतलेले आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांनाही शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.